कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या भगवा चौकात उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण होत आहे। त्या अनुषंगाने तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते उद्या मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत। त्याचबरोबर 5 ऑक्टोबरला सायंकाळी पॅव्हेलियन ग्राउंड येथे 1000 कलाकार एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सादरीकरण करणार आहेत। लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या 4 व 5 ऑक्टोबर रोजी 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापुरातील कसबा बावड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे। त्या अनुषंगाने जो कसबा बावडा परिसर आहे त्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। तसेच हा जो कसबा बावड्याचा पूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे सजवण्यात आल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। दरम्यान ही तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी राहुल गांधींच्या या सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी जो पाठीमाग माझ्या बघू शकताय भव्य स्टेज बांधण्यात आलेला आहे, ह्याचं देखील काम अंतिम टप्प्यात आहे। त्याचबरोबर हा जो परिसर आहे हा परिसर जो सर्व आहे तो एका प्रकारे म्हणजे सीलच करण्यात आल्यासारखा प्रकार इथे करण्यात आलेला आहे। म्हणजे हा जो एकंदर 100 मीटरचा एरिया वाईज एरिया आहे या ठिकाणी सामान्य नागरिकांना बंदी आहे, तर त्याच्या पलीकडे नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। त्याचबरोबर उद्या राहुल गांधींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विविध नेते असू देत किंवा पोलीस प्रशासन असू दे हे या ठिकाणी आपल्या भेट देऊन जात आहेत। तर ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून उद्या सायंकाळी बरोबर 6 वाजता कसबा बावड्यातील या भगवा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी देखील होणार आहे। त्या अनुषंगाने पूर्ण सिक्युरिटी देखील इथं आता तैनात करण्यात येणार आहे आणि राहुल गांधींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। कॅमेरामॅन केतन काडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर।